सो मग करताय ना, लवकर करा, आवळे जाण्याच्या आत लवकर करा आणि ही आवळा कंठी स्टोअर करून वर्षभर खा. हॅलो हाय, कसे आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामू. तर आज मी बाजारातून आणलेले आहे भरपूर असे आवळे आणि आवळ्याचं मी काय काय करणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. चला मग. मी बाजारातून भरपूर असे आवळे आणलेले आहेत आणि ते आता आवळे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने. आणि स्वच्छ धुतल्यानंतर जे आवळे आहेत त्याच्यामधले जे, कारण की आपण ज्या वेळेस आवळे घेतो त्यावेळेस आपण ते धुवून जर वापरले तर त्याच्यावरची डस्ट वगैरे जे असते ते निघून जाते आणि आपल्याला चांगला स्वच्छ आवळा मिळतो. आता हे जे आवळे आहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आवळा धुतल्यानंतर इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला हे जे आवळे आहेत ते उकडून घ्यायचे आहे. मी हे जे आवळे आहे ते वाफवणार नाही आहे आणि फक्त उकळून घेणार आहे, कारण उकळून घेतल्यानंतर जे पाणी असतं ना त्याचा पण आपल्याला फायदाच होतो. आणि बरेच जण हे वाफवून घेतात, पण मला उकळलेल्या आवळ्यांची आवळाकंठी खायला पण आवडते आणि करायला पण सोपी वाटते. इथे मी सगळे जे आवळे आहेत ते इथे वाफवून न घेता उकळून घेतलेले आहे आणि साधारणतः 8 ते 7 मिनिटांमध्ये हे जे आवळे आहेत ते लगेच वाफवल्या जातात, उकळल्या जातात. आणि ज्या वेळेस आपण आवळे उकळायला ठेवतो त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस कमी असला तरी चालेल. आणि ज्या वेळेस आपण झाकण ठेवल्यानंतर 7 मिनिटांनी जर तुम्ही आवळे पाहत असाल तर आपला जो आवळा आहे तो खूप असा सॉफ्ट झालेला असतो. जास्त पण आपल्याला सॉफ्ट करायचा नाही, अगदी त्याच्या 4 खापा पडतील इतकंच आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. आवळाकंठी जी आहे ती या प्रकारे, जो आपला आवळा आहे तो अशा प्रकारे सॉफ्ट झाला पाहिजे जेणेकरून त्याचे दाबताबरोबर त्याचे 4 खाप होतील आणि जास्त आपल्याला ते सोलायची पण गरज पडणार नाही आणि इझिली त्याचे 4 भाग होतील. आता माझे जे आवळे आहे ते संपूर्ण उकळलेले आहेत आणि छान त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. अगोदर आपला कलर ग्रीन होता म्हणजेच हिरवा होता, आत्ता खूप असा येल्लो झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की सगळ्या आवळ्यांचा जो कलर आहे तो एकसारखा झालेला आहे. इथे मी उकळत्या पाण्यातून सगळे आवळे काढून घेतलेले आहे एका भांड्यामध्ये आणि ते आता थंड करायला ठेवणार आहे. आता हे जे पाणी आहे आवळ्याचं उरलेलं हे आपल्याला फेकून द्यायचे नाहीये. ते पाणी आपल्याला हेअर टॉनिक म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो केसांना. आणि याच्यामध्ये शॅम्पू जर टाकली तर तुम्ही केस धुवायला सुद्धा आवळ्याचं पाणी इथे वापरू शकता, किंवा मग नुसतं जर तुम्ही हे पाण्याने केसांना लावलं आणि अर्धा तास ठेवलं तरी तुमचे केस सिल्की आणि शायनिंग होतात. नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. आता संपूर्ण जे आवळे आहे ते मी आता सगळं याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे कपड्यावर टाकून. हा जो कपडा मी कॉटनचा घेतलेला आहे आणि सगळं पाणी जे आहे या कपड्यावर शोषून घेतल्या जाईल. आणि ते माझे सगळे आवळे जे आहेत ते खूप थंड झालेले आहेत, कारण की फुल फॅन ठेवलेला आहे. आणि आता तुम्ही सहज बघू शकता की माझा जो आवळा आहे तो दाबत्याबरोबरच त्याचे 4 भाग होत आहेत. आणि आता संपूर्ण आपल्याला आवळ्यांचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. आणि हे जे आवळे आहेत ते संपूर्ण थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची, जेणेकरून याच्यामध्ये पाणी राहायला नको. आणि याच्यामधलं सगळं पाणी शोषून घेण्यासाठी मी ते कॉटनच्या कपड्याचा वापर केलेला आहे. आणि सगळे जे आवळे आहे ते एक एक करून त्याच्या सगळे 4 भाग करून घेत आहेत आणि करायलाही सोपं पडतं आणि सहज पटकन हे आवळ्यांच्या 4 भाग केल्या जातात. आता मी संपूर्ण आवळ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघत आहात की हे आवळ्याचे जे बीज आहे ते आपल्याला फेकून द्यायचे नाही आहेत, याला आपल्याला सुकवायचे आहेत. आणि सुकवल्यानंतर याच्यामधले जी बी असते याला आतमधली ब्राऊन कलरची असते आणि ती खायला खूप छान लागते. आपण जशी सूर्यफुलाच्या बी खातो किंवा मगज बी खातो अगदी तशीच ही लागते. म्हणून आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही फेकायची गरज पडणार नाही, संपूर्ण जे आहे तुम्हाला तुमच्या कामातच येईल आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. इथे मी संपूर्ण जे आवळे आहे ते एका कंटेनरमध्ये टाकलेले आहेत आणि हा जो कंटेनर आहे हा 1 किलोचा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे माझ्या इकडे जे 2 कंटेनर इथे आवळ्याने भरलेले आहेत आणि त्यालाच मोजून मी आता साखर टाकणार आहे. पण या काचेच्या बाउलमध्ये हे आवळे बसणार नव्हते, म्हणून मी इथे हा व्हाईट कलरचा बाउल घेतलेला आहे आणि दोघांमध्ये सेम आवळे टाकून घेतलेले आहेत. आणि 2 कंटेनर भरून माझे आवळे होते म्हणून मी 1 कंटेनर भरून साखर टाकलेली आहे, जेणेकरून गोड व्हायला हवी व्यवस्थित. जेवढी आपल्याकडे आवळे असेल त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे. तुमच्याकडे 3 किलो आवळे असतील तर तुम्हाला 1.5 किलो साखर टाकायची आहे, असं माझं तरी प्रमाण आहे. जेणेकरून त्या आवळ्यांना छान असं पाणी सुटतं आणि पाक तयार होतो आणि त्या पाकामध्ये आपले जे आवळे आहेत ते वरपर्यंत वरती येतात आणि आपला आवळा पांढरा शुभ्र होतो. याच्यामध्ये चवीपुरते मी मीठ टाकलेलं आहे आणि कलर व्हाईट होण्यासाठी, ब्राईट होण्यासाठी मी टाकणार आहे थोडंसं निंबू, जेणेकरून आपला जो आवळा कंठी आहे ती व्हाईट होईल आणि चवीला पण खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आता संपूर्ण जे
आपण साखर टाकलेलं मिश्रण आहे ते आता व्यवस्थित हलवून घेणार आहोत, एकजीव करणार आहोत आणि हलवल्यानंतर आपण याला झाकण ठेवून देणार आहोत. आणि शक्यतो जर काचेचा किंवा मग स्टीलचा किंवा मग तुमच्याकडे जर असं व्हाईट भांडं असेल तर त्याच्यामध्येच तुम्ही आवळाकंठी ठेवा, जेणेकरून आवळा जो असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि त्यासाठी स्टीलचा वापर करणं किंवा काचेचा वापर करणं केव्हाही चांगलं. दोघी बाऊलवर आता कपड्याने त्याला रॅप केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये बारीक किडे जाणार नाही किंवा मुंग्या होणार नाही, कारण ते साखरेचं असल्यामुळे त्याला खूप लवकर मुंग्या लागू शकतात. म्हणून मी ते असं झाकून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय मी इथे एका विंडोमध्ये ठेवलं आहे जिथे खूप असं ऊन येतं आणि दुसऱ्या दिवशी मी याला टेरेसवर ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकताय दुसऱ्या दिवशी त्या साखरेचा किती छान असा पाक झालेला आहे. आणि अधूनमधून आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून आपल्या आवळ्यांना व्यवस्थित साखर लागेल. आणि दुसऱ्या दिवशी मी सुद्धा हीच प्रोसेस केली. तिसऱ्या दिवशी आवळे काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता की आवळ्यांना छान असं त्याचं शुगर तयार झालेलं आहे, आवळा सिरप तयार झालेला आहे. आणि आत्ता या आवळ्यांना संपूर्ण तो गोडवा आलेला आहे साखरेचा आणि आंबट हा आवळा लागणार नाही. तो पाण्यातून काढून घेणार आहे एका चाळणीवर, जेणेकरून खाली चाळणीवर काढून घेणार आहे, जेणेकरून त्यातला जो पाक आहे तो खालच्या भांड्यात पडेल आणि तो पाकसुद्धा आपल्याला परत वापरात आपण आणू शकतो. आता इथला संपूर्ण आता हे जे तुम्हाला आवळा शुगर सिरप दिसत असेल ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. यातून सुद्धा आपण दुसरी आवळाकंठी बनवू शकतो. याच्यामध्ये पुन्हा आवळे टाकून आपण आवळाकंठी सेम आपण जी अगोदर प्रोसेस केलेली आहे तशीच प्रोसेस करून आपल्याला साखर न टाकता आपल्याला या पाकामध्ये आवळ सोडायची आहे आणि एक्स्ट्राची थोडीशी 1 वाटी आपल्याला साखर टाकायची, म्हणजे जास्त साखर लागणार नाही. त्या उपाय म्हणजेच या आवळा शुगर सिरपचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे आणि वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्याचा सरबत म्हणून वापर करू शकता आणि ते प्यायलाही खूप छान लागते. आणि 1 वरतून त्याच्यामध्ये तुम्हाला जलजिरा किंवा मग पुदिना टाकायचा असेल तर त्याचं उत्तम असं सरबत खूप छान लागते. नक्की ट्राय करा, म्हणजे आपल्याकडे काहीही फेकला जाणार नाही, त्याचा असा वापरच होईल. आता जी आवळाकंठी आहे त्याच्यातला सगळा जो पाक आहे तो खाली निघून गेलेला आहे आणि कॉटनच्या कपड्यावर मी इथे आवळाकंठी वाळू घातलेली आहे की जेणेकरून ही आवळाकंठी खूप छान होईल, व्हाईट होईल. आता संपूर्ण आवळाकंठी जी आहे तुम्ही आता उन्हात वाळू घालणार आहे. जिथे कुठे तुम्हाला ऊन येत असेल तिथे घाला किंवा मग फॅन खाली सुद्धा तुमची आवळाकंठी ही वाळू शकते. आता माझी आवळाकंठी 2 दिवसानंतर खूप छान अशी वाळलेली आहे आणि ज्युसी झालेली आहे आणि खायला खूप छान लागते, कारण की मी टेस्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हाईट अशी आपली आवळाकंठी रेडी झालेली आहे. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली. आणि आपण भरपूर असे नवनवीन आवळ्याची रेसिपी केलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओसाठी तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की पाहावे लागतील. मी आवळ्याचा मुरब्बा, आवळ्याचं लोणचं आणि आवळ्याची बर्फीसुद्धा केलेली आहे, आवळा कँडी केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर माझ्या चॅनलवर पाहायला मिळतीलच आणि नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला ते पण फायद्याचेच ठरेल. आता या आवळा कँडीवर मी टाकून घेणार आहे शुगर आणि शुगर टाकल्यानंतर एक व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि वर्षभरासाठी कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला केव्हाही मुलांना चॉकलेट देण्याऐवजी तुम्ही आवळा देऊ शकता आणि मुलांना खुश करू शकता. कारण की आवळा खाणं खूप चांगलं, कारण त्याच्यामध्ये खूप असे फायदेच आहे केसांसाठी, स्किनसाठी. आणि आवळा खाणं केव्हाही चांगलं आणि त्या आवळा करा आणि खा आणि वर्षभर स्टोअर करून ठेवा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.